पुणे जिले के इंदापुर में राष्ट्रवादी कांग्रेस के कार्यकर्ताओं ने उप मुख्यमंत्री सुनील पवार पर कांग्रेस द्वारा की गई टिप्पणी के विरोध में प्रदर्शन किया। इस दौरान कांग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ के प्रतीकात्मक अंतिम यात्रा निकाली गई और उनके प्रतीकात्मक फोटो पर जूते मारकर विरोध जताया गया। पुणे जिला दक्षिण के जिलाध्यक्ष संभाजी होलकर के नेतृत्व में राष्ट्रवादी कांग्रेस के सैकड़ों कार्यकर्ताओं ने इंदापुर तहसील कार्यालय तक मोर्चा निकाला और कांग्रेस के खिलाफ जमकर नारेबाजी करते हुए अपना विरोध दर्ज कराया। आज या ठिकाणी इंदापूर तालुका आणि शहर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने जे काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष आणि काँग्रेसच्या अधिकृत अशा ट्विटर अकाउंटवरून आमच्या नेत्या आदरणीय सुनेत्रा वहिनी पवार ह्या राज्याच्या पहिल्या उपमुख्यमंत्री आहेत आणि त्यांच्यावर बेताल अशा स्वरूपाचं वक्तव्य हे काँग्रेस पक्षाच्या ट्विटरवरून झालं आणि त्याचं प्रदेशाध्यक्ष यांनी त्याचं समर्थन थोडक्यात केलेलं आहे आणि म्हणून आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने त्या ठिकाणी त्यांचा जाहीर निषेध आणि प्रदेशाध्यक्षाची अंत्ययात्रा ही तालुक्याच्या वतीने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने करण्यात आली होती आणि त्याचा आम्ही सर्वांनी त्या ठिकाणी जाहीर अशा स्वरूपाचा निषेध केलेला आहे। कारण काँग्रेस खऱ्या अर्थाने महिलांना सन्मान करणारी एक संघटना त्या ठिकाणी होती, परंतु आता काँग्रेस त्या लायकीची त्या ठिकाणी तिथं राहिली नाही। परंतु राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने आज खऱ्या अर्थाने महाराष्ट्रामध्ये महिलांना मान सन्मान प्रतिष्ठा आणि पद देण्याचं काम आणि त्या ठिकाणी वेगवेगळ्या पद्धतीने महिलांच्या पाठीमागे सक्षमपणे उभा राहण्याचं काम हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने कैलासवासी आदरणीय अजितदादांच्या नेतृत्वाखाली केलेलं आहे आणि तोच विचार इथून पुढच्या काळामध्ये वहिनींच्या नेतृत्वाखाली आम्ही पुढे नेत आहोत आणि म्हणून आमच्या नेत्याच्या बदली अशा प्रकारचं वक्तव्य झाल्यामुळं सगळ्यांची त्या ठिकाणी मनं दुखावलेली आहेत आणि त्यामुळे अत्यंत तीव्र स्वरूपामध्ये या ठिकाणी मोर्चाचं आयोजन इंदापूर तालुक्याच्या वतीने करण्यात आलेलं आहे। प्रमुख मागणी काय असणार आहे? यामध्ये त्यांनी जाहीर नाक घासून माफी मागावी आणि त्याच पद्धतीने खऱ्या अर्थाने त्या ठिकाणी अशा प्रकारचं वक्तव्य तिथून पुढच्या काळात कधी झालं नाही पाहिजे आणि त्याचा जाहीर निषेध म्हणून आज आमची मोठी मागणी होती। गुंगी गुडिया म्हणून जो शब्द वापरला खरंच लागू होतो, कारण तुम्ही अनेक दिवस दादांबरोबर काम केलं, वहिनींना तुम्ही अगदी त्यांच्या समाजकारणाच्या पहिल्या पावलापासून ओळखता। काँग्रेसने हे वाक्य शोभतंय का किंवा अशा काँग्रेसला हे वाक्य अजिबातपणे शोभत नाही। खऱ्या अर्थाने काँग्रेसच्या नेतृत्वाबाबत सुद्धा हे अशाच प्रकारचं वक्तव्य पूर्वी आलेलं होतं, त्याचा काँग्रेसने प्रत्यय घेतलेला आहे की त्याच नेतृत्वाने ह्या देशाचं नेतृत्व कशा पद्धतीने केलं। आदरणीय वहिनी खऱ्या अर्थाने हे अत्यंत त्यांच्या कौटुंबिक दुःख असताना सुद्धा त्या ठिकाणी ह्या समाजातल्या लोकांचे कामं व्हावीत, त्यांना त्या ठिकाणी कार्यकर्त्याला पक्षाला आधार मिळावा म्हणून स्वतःचं दुःख विसरून त्या ठिकाणी राज्यामध्ये तडफेने पळतायत, कामं करतायत, त्या ठिकाणी कार्यकर्त्याला आधार देण्याचं काम करतायत आणि महाराष्ट्र ह्या विकासाच्या माध्यमातून पुढे गेला पाहिजे म्हणून ह्या महायुतीमध्ये अत्यंत सक्षमपणे त्या ठिकाणी तिथं काम करतायत। अध्यक्ष, आपल्या पक्षाच्या वतीने पृथ्वीराज चव्हाण यांचा निषेध केला जातोय, हा काय प्रकार आहे? कारण वक्तव्य केले हर्षवर्धन सपकाळांनी, आता जिथं बरेच पदाधिकारी आपले हर्षवर्धन सपकाळ आणि काँग्रेसचाच या ठिकाणी आता निषेध करण्यात आला। ओके, धन्यवाद।